इंडियन स्टॉक मार्केट किती रेझिलियंट आहे त्याचं एक छोटंसं उदाहरण घेऊया। गेल्या 40 वर्षांमध्ये जगभरामध्ये साधारण 8 मोठी युद्ध झाली आणि ह्या प्रत्येक युद्धानंतर पुढील 1 वर्षात भारतीय शेअर बाजार म्हणजेच आपला निर्देशांक सेन्सेक्स ह्याचा परफॉर्मन्स कसा राहिला त्याचं एक छोटंसं उदाहरण घेऊया। 1990 मध्ये पहिलं गल्फ वॉर जे झालं त्यानंतर पुढच्या 1 वर्षामध्ये सेन्सेक्स हा जवळपास 15% वाढला। 99 मध्ये जेव्हा कारगिल वॉर झालं त्यानंतर मात्र सेन्सेक्स पुढच्या 1 वर्षामध्ये 29% खाली आलेला होता। US अफगाणिस्तान वॉर जे झालं लगेच पुढच्या वर्षी युद्ध झालं, ह्यामध्ये देखील सेन्सेक्स 1 वर्षभरामध्ये 19% वाढलेला होता। इराक वॉर लगेच पुढच्या वर्षात झालं, त्यानंतर सेन्सेक्स 7% कमी झाला। 2022 मध्ये रशिया युक्रेन वॉर झालं, त्यानंतर सेन्सेक्स एका वर्षात 39% वाढला। त्यानंतर लगेच पुढच्या वर्षातच इस्रायल आणि हमासमध्ये जो संघर्ष झाला तिथून सुद्धा शेअर बाजार 11% वाढला। 2025 मध्ये इस्रायल आणि इराण यांचं पहिलं युद्ध झालं, त्यानंतर देखील सेन्सेक्स 2% वाढला आणि फायनली भारताचं पाकिस्तानबरोबर जे सिंदूर ऑपरेशन झालं त्यानंतर आतापर्यंत सेन्सेक्स 18% वाढलेलं आहे। एकच गोष्ट लक्षात येते या ठिकाणी की गेल्या 40 वर्षांमध्ये 8 युद्धांमध्ये मार्केट ॲव्हरेज 8% पुढच्या वर्षभरामध्ये वाढतं। त्यामुळे पहिल्या पॅनिकला घाबरून जाण्याची गरज नाही।